कोट्यावधी लोक हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन उद्या 10 डिसेंबरला जगभरात साजरा केला जातोय। पहिल्या आणि याची पार्श्वभूमी अशी आहे की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अपरिमित अशी हानी झाली होती, जीवहानी लोकांची। कोट्यावधी लोक, अक्षरशः कोट्यावधी, लाखांमध्ये नाही, कोट्यावधी लोक हे आपसात लढून मरण पावले। आणि त्याच्यानंतर जगातल्या सर्वच देशांना अशी उपरती झाली की आपलं चुकलंय आणि आपण विनाकारण युद्धामध्ये जगाला लोटून अनेक जीवांची हानी केलेली आहे। मग संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली, मग त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट झाले। त्याच्यापैकी एक मानवाधिकाराचा डिपार्टमेंट आहे। 1948 साली मानवाधिकार चार्टर जे आहे ते मान्य करण्यात आलं। जगाच्या सर्व सदस्य देशांनी त्याच्यावर सह्या केल्या आणि पुढे त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि तो कायदा आपल्या देशानेही स्वीकारला आणि मूलभूत हक्क जे आपले घटनेच्या चॅप्टर 3 मध्ये सामील केलेले आहेत, 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तेच मूलभूत अधिकार म्हणजेच मानवाधिकार। मानवाधिकार म्हणजे काय? कुठल्याही परिस्थितीत माणसाला नैतिकदृष्ट्या जी योग्य वागणूक मिळायला पाहिजे ती प्रत्येक माणसाला मिळणे म्हणजेच मूलभूत अधिकार। मग हा मूलभूत अधिकार जिवंत माणसालाही मिळतो आणि मेलेल्या माणसालाही मिळतो। जिवंत माणसाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार, कोणाला आपण आता गुलाम करू शकत नाही। पूर्वी 7व्या शतकाच्या अगोदर अगदी आता जसा शुक्रवारचा बाजार लागला आहे तसा माणसाचा बाजार लागायचा आणि ती समाजमान्य पद्धत होती। पण आता गुलामगिरी संपलेली आहे। आता माणसाचा बाजार लागणार नाही। मुळात जे अधिकार निसर्गाने दिले, जिवंत राहण्याचा अधिकार, स्वतंत्र राहण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, हे सगळे अधिकार मेल्यानंतर प्रेताची विटंबना होऊ नये, त्याला सन्मानाने त्याचे अंतिम संस्कार व्हावेत, हा सुद्धा मानवाधिकार आहे। नसता पूर्वी प्रेत छिन्न विछिन्न करून टाकायचे लोक। शत्रुत्व एवढं जास्त असायचं की मेलेल्या माणसाचे काळीज सुद्धा कापून काढायचे। तर हे सर्व रानटी प्रकार बंद होऊन एक चांगल्या देशामध्ये, चांगल्या जगामध्ये माणसांना चांगलं राहता यावं यासाठी म्हणून जगाने जे अधिकार मान्य केलेले आहेत ते अधिकार म्हणजे मानवाधिकार। आणि याची तपशील सगळी मानवाधिकार कायद्यामध्ये आहे। आणि विशेष म्हणजे आपलं सौभाग्य असं की आपल्या घटनाकारांनी हे अधिकार 6 अधिकारामध्ये विभागून आपल्या घटनेचे चॅप्टर 3 मध्ये सामील केलेले आहेत। ही झाली पार्श्वभूमी। जसं आपण म्हणतो की ॲक्ट अलग होता है और फॅक्ट अलग होती है, त्याचप्रमाणे आपल्याला घटनादत्त अधिकार आहेत, पण प्रत्यक्षात ते अधिकार आपल्याला किती वापरायला मिळतात याचा विचार करण्याची आवश्यकता आज या दिनानिमित्त जमातला वाटतं किंवा याचा आपण विचार करावा। एक देश म्हणून, एक लोकशाही प्रधान देश म्हणून, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या नागरिकांना आपण हे सर्व अधिकार देतोय काय? मागे एक 4 महिन्याखाली एक चित्रपट येऊन गेलाय, जय भीम नावाचा। आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल, तो नसेल पाहिला तर पाहून घ्या की मानवाधिकाराची पायमल्ली कशी होती हे त्याच्यात अतिशय उत्कृष्टरित्या त्याच्यात दाखवलेलं आहे। 2 वर्षापूर्वी आर्टिकल 15 म्हणून एक चित्रपट आला होता, तो सुद्धा पाहण्यासारखा आहे। म्हणजे मानवाधिकाराची पायमल्ली कशी होती। मानवाधिकाराची पायमल्ली मुळात पोलिसांकडून होते। मी 35 वर्ष या खात्यात होतो, मी अगदी जवळून पाहिलं। महाराष्ट्र पोलिसांच्या उज्ज्वल परंपरेचा मी साक्षीदार आहे।
परंतु देर आर ऑलवेज ब्लॅक शिप्स इन एव्हरी ओशन या म्हणीप्रमाणे खात्यामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना स्वतःच्या अधिकारांबद्दल गैरसमज असतो आणि पोलीस खात्यात आल्या आल्या त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी फार मोठे झालो आणि मग सामान्य नागरिकांना जे पोलीस स्टेशनला येतात त्यांची ते गळचिपी सुरू करतात. हे माझे अनुभवाचे बोल असले तरी माझ्या या वाक्याच्या समर्थनार्थ मी आपल्याला एक सज्जड पुरावा देऊ इच्छितो. तो म्हणजे आपले नुकतेच रिटायर्ड झालेले चीफ जस्टिस रमणा साहेब, त्यांचं एक स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट 8 ऑगस्ट 2021ला, प्लीज नोट, 8 ऑगस्ट 2021ला विज्ञान भवन नवी दिल्ली येथे विजन अँड मिशन स्टेटमेंट अँड लीगल सर्व्हिसेसच्या ॲपचं उद्घाटन करताना NV रमणा यांनी म्हटलेलं आहे की घटनात्मक संरक्षण असताना सुद्धा अजूनही पोलीस कोठडीमध्ये आरोपींवर अत्याचार केले जातात आणि परिणामी अनेक वेळा आरोपींचा मृत्यू होतो. कोठडीतील हे मृत्यू पाहता पोलीस ठाण्यामध्येच मानवाधिकाराची सर्वात जास्त पायमल्ली होण्याची शक्यता वाढत जाते. पोलीस जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतात तेव्हा तात्काळ त्याला कायदेशीर मदत मिळत नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला 1 तासाच्या आत लक्षात येते की त्याच्यासोबत पुढे काय होणार आहे. हे वर्ड बाय वर्ड मी मराठी ट्रान्सलेशन केलेलं आहे रमणा साहेबांचं, की DK बसू जजमेंटमध्ये 11 शर्ती लादलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने. एखाद्या भारताच्या नागरिकाला पोलिसांना अटक करायची गरज भासल्यास मुळात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्याची आवश्यकता नाही. तरी पण पोलीस अटक करतात आणि अटक करताना जे 11 अटी आहेत त्या 11 अटी त्यांच्यापैकी फार तर 1, 2, 3 अटींची पूर्तता करतात. वास्तविक पाहता आपण पत्रकार मित्रांनी याच्याबद्दल जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला दर्शनी भागावर 11 अटी लेखी स्वरूपात प्रदर्शित करणे प्रत्येक पोलीस स्टेशनला बंधनकारक आहे. असं असताना सुद्धा अनेक ठिकाणी कुठंतरी खोपच्यामध्ये काहीतरी थोडंफार लिहिलेलं असतं किंवा ते दर्शनी भागात नसतं आणि त्याची माहिती सामान्य माणसाला नसते. जोपर्यंत लेनिनचे किंवा खादीचे कपडे घातलेला एखादा नेता सोबत येत नाही, सामान्य माणसाची पोलीस स्टेशनमध्ये सुनवाई होत नाही. आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीचे काय हाल होतात याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. दुर्दैवाने ब्रिटिश पोलिसांचा वारसा आपल्याला लाभलेला असल्यामुळं आपल्या जनतेवर आपण अधिक अत्याचार करण्याचा जो पूर्वीपासून इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला जो एक ट्रॅडिशन आहे, ती ट्रॅडिशन अजूनही दुर्दैवाने काही ठिकाणी चालू आहे. बऱ्याचपैकी फरक पडला आहे. COP कॉप, तुम्ही हे शब्द अनेक वेळेस वाचलेला असेल. अनेक पोलीस अधिकारी आपल्या कारच्या पाठीमागे लिहितात COP कॉप, पण प्रत्यक्षात ती संकल्पना काय आहे हे जवळजवळ 90% पोलिसांना माहीत नाही. कर्मचाऱ्यांना तर माहीतच नाही, अधिकाऱ्यांना माहीत असेल. COP कॉप, कम्युनिटी ओरिएंटेड पोलिसिंग, म्हणजे समाजाभिमुख पोलीस खाते याचा अर्थ आहे. मी सौदी अरबमध्ये गेलो होतो. तिथल्या एका पोलीस स्टेशनला मी मुद्दामहून भेट दिली. त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला मी विचारलं की व्हॉट आर द फंडामेंटल ड्युटीज ऑफ सौदी पोलीस. तर ही सेड, सर नथिंग, ट्रॅफिक रेग्युलेशन, सोशल जस्टिस. म्हणजे पहा, ट्रॅफिक रेग्युलेशन आणि अडल्या नडल्यांना मदत करणे हे पोलिसांचं काम आहे. युरोपियन पोलीसमध्ये, ब्रिटिश पोलीसमध्ये तुम्ही कोणीही रात्री 1 वाजता जरी फोन केला तरी तुमच्या घरी गाडी येते. आमच्या लातूरमध्ये नवीन पोलीस अधीक्षक आलेले आहेत. त्यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. तो असा की एखादी एकटी स्त्री रात्री 12 ते 5 या वेळेमध्ये एकटी असेल आणि तिला
रेल्वे स्टेशनहून बसस्टँडमधून किंवा हॉस्पिटलमधून घरी जायचं असेल किंवा घरातून हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर तिने कंट्रोल रूमला फोन करावा, गाडी तिच्या दारापर्यंत येईल, सोबत महिला पोलीस असेल आणि ती गाडी पोलिसांची गाडी तिला इच्छित स्थळी नेऊन पोचवेल. म्हणजे धिस इज द पोलिसिंग. आणि जोपर्यंत या स्तरावरची पोलिसिंग आपण करणार नाही आणि करायला जनता भाग पाडणार नाही आणि जनतेला आपण पत्रकार जोपर्यंत एज्युकेट करणार नाही तोपर्यंत ही पातळी गाठणं शक्य होणार नाही. तर जे मानवी अधिकार आहेत ते अधिकार सर्व श्रुत आहेत. घटनेच्या चॅप्टर 3मध्ये मी पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो पुन्हा की घटनेच्या चॅप्टर 3मध्ये 6 अधिकार दिलेले वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आणि ते 6 अधिकार हे मूलभूत अधिकार आहेत आणि तेच मानवाधिकार आहेत आणि याची पायमल्ली होऊ नये याचे प्रहरी म्हणून तुम्हाला खरं तर पोलिसांना काम करायला हवं, पण पोलीस काम करत नाही म्हणून याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पत्रकारांवर येते. आणि यासाठीच आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की उद्याच्या दिवसाचा निमित्त साधून आपण मानवाधिकाराबद्दल अधिकाधिक जागरूक स्वतः माहिती घ्यावी आणि आपल्या लेखणीद्वारे आपण जनतेलाही एज्युकेट करावं. जमात इस्लामी हिंदचा हाच उद्देश आहे, याशिवाय दुसरा कुठलाच उद्देश नाही आणि यासाठीच आपल्याला आम्ही बोलवलेलं आहे. आय थिंक मला वाटतं की मी पार्श्वभूमी व्यवस्थित मांडलेली आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मानवाधिकाराचं उल्लंघन झालं त्याची कारवाई केली जाते ती माहिती होत नाही लोकांना. एखादी शिक्षा झालेली असं मुळात काय आहे माहिती आहे का, मानवाधिकाराचे उल्लंघन म्हणजे कसं आहे, आता जसं एखाद्या माणसाला पोलिसांनी उचललं, सामान्य माणसाला कळतच नाही की त्याला का उचललं. मुळात त्या जे पोलीस आलेले आहेत अटक करायला त्यांनी नेमप्लेट घालायला पाहिजे, त्यांचा गणवेश पाहिजे. ते मी ते सांगतो ना, 11 DK बसू जजमेंटमध्ये जे 11 अटी दिलेले आहेत त्यांना लेखीमध्ये कळवायला पाहिजे की आम्ही या तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मुलाला, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या भावाला या कारणासाठी या CR नंबरमध्ये अटक करत आहोत. आणि हे नाही सांगितलं तर हेबियस कॉर्पस म्हणून एक रिट असतं. आता कसं असतं की याचीही माहिती, घटनेची आपल्याला दुर्दैवाने जास्त माहिती नसते. मानवाधिकाराचं उल्लंघन झालं तर रिट पिटिशन एखाद्या माणसाला पोलिसांनी उचललं आणि आपल्याला कळूच देत नसतील की तो कुठं आहे, कुठल्या लॉकअपमध्ये. कारण कसं असतं, एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक केली तर त्याला 4 गुन्ह्यामध्ये फिरवतात, कधी कधी 10 गुन्ह्यामध्ये फिरवतात संशयावरून नुसतं. आणि 4 वर्ष 2 वर्ष जेलमध्ये राहून पुन्हा 2 निर्दोष सुटतो, प्रत्येक गुन्ह्यामध्ये निर्दोष. आणि विषय आश्चर्य म्हणजे आपल्याला हे वाटेल, कमाल वाटेल की आपण सर्वात मोठी लोकशाही आहोत, त्या आरोपीला, त्या संशयावरून अटक केलेल्या नागरिकाला भारताच्या समजा 4 गुन्ह्यामध्ये अटक केलेली असेल तर 4ही गुन्ह्यामध्ये जमानत वेगवेगळी द्यावी लागते आणि त्याच्यातच त्याची घर शेती सगळी विकून जाते. तर मुळात हेबियस कॉर्पस आणि आपण संघटित झाल्या पाहिजे. जसं की आता एखादा FIR दाखल करत नसतील पोलीस, मुळात व्हायलेशन जे होतं तुमच्या हक्काचं, मूलभूत हक्काचं हनन मी करू शकत नाही, माझं तुम्ही करू शकत नाही, करतात पोलीस. मागच्या वर्षी तुम्हाला आठवतं मेघालयामध्ये 14 मजदुरांना मारून टाकलं होतं लष्कराने आपलं, केवळ संशयावर. ते लोक काम करून परत येत होते. म्हणजे अधिकार मिळाल्यानंतर त्याचा वापर जो होतो तो जास्त दुरुपयोग होतो. त्याच्यासाठी मुळात IPCची जी कलमं आहेत त्या कलमाप्रमाणे आपल्याला रेमिडीज करता येते, पोलिसांच्या विरुद्ध तक्रार देता येते, पण आपल्याला माहिती पाहिजे. परत पोलिसांना प्रोटेक्शन असतं, पण ते प्रोटेक्शन कोणत्या कलमाप्रमाणे, CRPC 199 प्रमाणे त्यांना प्रोटेक्शन असतं. किंवा त्या प्रोटेक्शनमध्ये सरकारी काम करत असताना त्यांना संरक्षण मिळतं, पण सरकारी काम करत असताना किंवा न करत असताना दोन्ही, तो सुट्टीवर जात आहे, त्याच्या गाडीचा डॅश लागला आहे, उतरून बदलतो एका विद्यार्थ्याला, गुरमी असते, दुसरं काय. मग हे आपल्याला माहिती पाहिजे. तात्काळ तिथं नागरिकांनी हस्तक्षेप करायला पाहिजे. हू आर यू, का मारता याला. तर भारतीय दंडविधानामध्ये जेवढे कलमं आहेत दिलेली, त्या
ती सगळी कलमं पोलिसांना लागू असतात. त्यांना त्याच्यापासून ॲम्युनिटी मिळालेली नसती. त्यामुळं एखादा माणूस जर गायब झाला, पोलिसांनी नेला, तर हेबियस कार्पस नावाचं एक रिट असतं आणि ते रिट आपल्याला औरंगाबाद, नांदेडसाठी ज्युरिडिक्शन आहे औरंगाबाद हायकोर्टाचं. ते साध्या कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये ते रिट दाखल होत नाही. एखादा माणूस जर पोलिसांनी उचलला असेल तर त्यासाठी हायकोर्टामध्ये रिट दाखल करणे ही माहिती आहे त्याची. आणि किंवा एखाद्या पोलिसांनी मारहाण केली असेल, डोकं फोडलं असेल, फ्रॅक्चर केलं असेल तर 324, 325, 332, 333 सर्व कलम जी सामान्य नागरिकांनी तो गुन्हा केल्यावर लागतो तीच कलम त्याला लागते. मानव अधिकारों के संरक्षण के लिए ह्यूमन राइट्स कमीशन है, हाँ, माइनॉरिटीज़ के लिए माइनॉरिटी कमीशन है. 1993 का एक कायदा है, उसके तहत ये स्टेट और सेंटर में दोनों कमीशन है. ये कमीशन जो है, ये कमीशन को प्रॉपर मतलब उनका यूज़ क्यों नहीं हो पाता, या हाँ. रिसोर्स नहीं कर पाते, या ये लोगों तक मालूमात नहीं मिल पाती. जनरली लोग पीछे जाते, लेकिन ये लोग उसके अंदर कोई इंटरफेस. मानवाधिकार कायदा 1993 प्रमाणे केंद्रामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये मानवाधिकार आयोग गठीत केलेला आहे. पण या आयोगाची परिस्थिती अशी आहे की हे आयोग फक्त चौकशी करू शकतात, चौकशी करून रिपोर्ट देऊ शकतात. यांना कारवाई करण्याचा अधिकार नाही. आणि यांनी दिलेले रिपोर्ट, आता समजा हिंगोलीमध्ये मानवाधिकार उल्लंघनाचं एक प्रकरण पुढं आलं, त्याच्यात नागरिकांनी तक्रारी केल्या मानवाधिकार आयोगापर्यंत. अगोदर तर मानवाधिकार आयोगाच्या ऑफिसचा पत्ताच आपल्याला माहीत नसतो. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचा पत्ता फार सोपा आहे. CST आहे ना, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई, त्याच्या पाठीमागे एक बोळ आहे आणि त्या बोळीमध्ये करकरे जिथे शहीद झाले होते त्या ठिकाणी स्टेट ह्युमन राईट कमिशन नावाचं मोठं बोर्ड आहे. आणि त्यांचा पत्ता मला वाटतं वेबसाईटवर अवेलेबल असेल त्यांचा. मानवाधिकार आयोग, चेअरमन मानवाधिकार आयोग, CST समोर मुंबई एवढं जरी पत्र लिहिलं तरी पत्र त्यांना पोचतं आणि त्याच्यात इनवर्ड आउटवर्ड दोन्ही होतं आणि तुमची दखल घेतली जाते. आता ते इफेक्टिव्ह का होत नाही त्याचं कारण हे आहे की त्या आयोगाला स्वतः कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. आयोगाला फक्त शिफारस करण्याचे अधिकार आहेत. आणखीन एक गोष्ट चांगली मला आठवली, ती अशी की आता महाराष्ट्र राज्य हे पूर्वगामी राज्य आहे, याच्यात काही वाद नाही. कुलाब्याला मंत्रालयाच्या जवळ पोलीस तक्रार प्राधिकरण नावाचं एक प्राधिकरण आहे. त्याला रिटायर्ड हायकोर्ट जज हेड करतात. एक प्रकरण मी स्वतः त्याच्यात नेलं होतं, एक महिला DYSP होती त्यांच्या विरोधात. तर अगदी नाकी नऊ आलं होतं त्या मॅडमच्या. म्हणजे पोलीस म्हणून काही करता येत नाही. तर पोलिसांच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर मानवाधिकार आयोगही आहे आणि एकाच वेळेस सायमल्टेनियसली तुम्ही पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण मुंबई यांच्याकडेही तक्रार करू शकता. तिथे हायकोर्टाचे जज बसलेले असतात, ते बिलकुल ऐकत नाही कोणाचं, ते बरोबर तुमची सुनावणी घेतात. तिथंही तक्रार करता येते. पण तिथं कसं आहे की तक्रार देताना तुम्हाला स्वतः जावं लागतं. इथं वकिलामार्फत जावं लागतं. तिथं तुम्ही स्वतः एकटेही गेलात, वकील नसला तरीही तुमची तक्रार नोंदवली घेतली जाते, कितीही मोठा अधिकारी असू द्या. कॉन्स्टेबलपासून SP पर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या तक्रारी तिथं लेखी स्वरूपात त्याची सुनावणी होती. नेक्स्ट. अभी आपने जैसा तफसीली बताया कि भाई कानून कितना पावरफुल है, ताकतवर है, उसका इस्तेमाल करना चाहिए, लेकिन पुलिस के सामने उनकी दादागिरी, खुले अल्फाज में बोलो तो दादागिरी के सामने आम आदमी बोल नहीं सकता. जैसे मारने के राइट्स नहीं है उनको, लेकिन रोड पर भी वो खुलेआम मारते हैं. अगर कोई बोलने जाए तो उसे कोई अलग गुनाह में अटक करके अंदर डाल देते हैं. इसलिए आम आदमी आवाज़ बुलंद नहीं कर सकता. तो आपके जैसे लोग बेदारी के लिए आगे आना चाहिए. इसीलिए तो आया हूँ. नहीं, ये आज की बात नहीं है सर. आप एक स्पेशल डे के लिए वो कर रहे हैं, आप एड्रेस कर रहे हैं. मैं बता रहा हूँ कि भाई कोई संगठन ऐसी होनी चाहिए कि जागरूकता लाने के लिए आप काम करना चाहिए. जमात इस्लामी की तरफ से APCR नाम की एक यूनिट है, समझ में आया क्या, एसोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स बोल के. उसके कारकुन भी यहाँ है क्या कोई? हाँ,
तो आप उनसे रुजू कर सकते हैं। असल चीज़ है लॉ अवेअरनेस। एक बात याद रखो, मी वाढोणा पोलीस स्टेशनमध्ये नोकरी करत असताना फौजदार म्हणून एक माणूस असा पाहिला मी, जो त्याचं वय 35 ते 40 वर्ष होतं त्यावेळेस, आणि त्याने रेल्वे पाहिली नव्हती, तो शेतातच राहत होता। म्हणजे अशा समाजामध्ये की जिथे माणसं काही शिकूच इच्छित नाहीत, जे माणसं कायदा वाचूच इच्छित नाहीत, तर त्यांना अवेअर कोणी करायचं आहे? म्हणून तर म्हणतो की सर्वात मोठी जबाबदारी त्याची आहे ज्याच्याकडे हे आहे, ज्याच्याकडे पेन आहे, जो पत्रकार आहे। लोकांमध्ये अजूनही पत्रकाराविषयी आपुलकीची भावना आहे, पत्रकारांविषयी सन्मान आहे। आणि आज अनेक पत्रकार, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, आज रवीश कुमारचं एक नाव घेण्यासारखं आहे। आज सगळा देश त्याच्या विरुद्ध आहे। एका दिवसामध्ये लाखो फॉलोअर्स त्याच्या यूट्यूब चॅनलचे झालेले आहेत। जनतेमध्ये आजही विश्वास आहे पत्रकारांच्या बाबतीत, आजही सन्मान आहे। तर म्हणून तर म्हणतो मी की ही ड्युटी हे कुठल्या ऑर्गनायझेशनचं काम नाही। जरी ऑर्गनायझेशनमध्ये एक विंग काम करत असला तरी मुळात हे रोज करण्याचं काम आहे। आपण मला सांगा प्रामाणिकपणे, आपण विचार करा, आपण किती वेळेस घटना वाचतो, किती वेळेस मूलभूत अधिकार वाचतो। आर्टिकल 51 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, एकच आर्टिकल आहे, तेवढं तरी आपण वाचलेलं आहे का? नाही, आपण वाचत नाही। मुळात ही आहे। आणि इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज। मला प्राध्यापक नुरुल्ला खान यांनी शिकवलं होतं इथं लॉ कॉलेजला असताना पहिल्याच वर्षी, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज। तुम्ही एखादा गुन्हा केला किंवा एखाद्या माणसाने खून केला आणि सांगितलं की मी तर शिकलेलोच नाही, मला सही सुद्धा करता येत नाही, ते 302 कलम काय मला माहीत नाही, माझ्यावर लागू होत नाही, ते माहीत असतं तर मी खून केला नसता। दिस इज नॉट एक्सक्युजेबल। उचलून त्याला जेलमध्ये टाकलं जातं, फाशी होऊ शकते। इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज। तसेच पोलीस हे सगळ्यात वोलटाईल असतात। पोलिसांना जेवढा कायदा माहीत असतो तेवढा कोणालाच माहीत नसतो। म्हणून पोलिसांशी आपण बोलताना कायदेशीर भाषेत जर आपण बोललात ते बरोबर त्यांच्या लक्षात येते की अरे हा या माणसाला कायदा माहीत आहे, मग ते आपली ती जादूची छडी त्यांची जी असती ती चालवू शकत नाहीत। तर सर्वात अगोदर आपण एज्युकेटेड व्हायला पाहिजे, हे मला कळायचं। आता मला तर सांगा ना, दरोडा आणि जबरी चोरी याच्यातला फरक अनेक पत्रकार मित्रांना माहीत नाही। ॲक्ट तोच आहे, कृती तीच आहे, पण जबरी चोरी केव्हा होते? जेव्हा 4 माणसं, 1 2 3 4 माणसं मिळून एखाद्याला लुटतात, तर ती झाली जबरी चोरी। आणि तेच 5 झाले, तो झाला दरोडा। एवढं मायन्यूट फरक सुद्धा अनेक लोकांना माहीत नसतं। तर मुळात माझं तेच म्हणणं आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज। आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात, ज्या बीटमध्ये आपण काम करत आहात, त्या बीटमध्ये अनेक गुन्हे रोज घडतात। आज समजा एक गुन्हा घडला, 354चा गुन्हा घडला, एका मुलीचा विनयभंग झाला, तर तुम्ही अगोदर IPC काढून 354 कलम वाचायला पाहिजेत, आणि त्या कलमामध्ये किती पोटकलम आहेत ते वाचायला पाहिजेत, आणि पोलिसांनी लावलेला कलम बरोबर आहे का नाही इथपासून तयारी पाहिजे, आणि मग आपण जाऊन त्यांना प्रश्न विचारा। आज मी पत्रकार परिषद आलो, तयारी करून आलो। मी मुळात LLB आहे, 1983चा 84चा फौजदार आहे। एवढं असताना सुद्धा मी सगळा अभ्यास करून आलो, एवढं मोठं म्हणजे सगळे नोट्स काढून आलो। कारण जोपर्यंत तुम्ही कायद्याची संपूर्ण माहिती स्वतः हस्तगत करणार नाही, मग हे काही तुम्ही तोंड देऊ शकत नाही। एक ऑर्गनाइज्ड पोलीस डिपार्टमेंट हे देशातलं सगळ्यात ऑर्गनाइज्ड डिपार्टमेंट आहे, आणि त्यामधल्या काही लोकांना तुम्हाला जर ॲड्रेस करायचं असेल तर तुम्हाला कायदा माहीतच पाहिजे। त्यामुळे पोलीस हे मारहाण करतात, ही तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत जनता सुशिक्षित होणार नाही। BN मलिक यांनी फिलॉसॉफी ऑफ पोलीस नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की इट इज व्हेरी हार्ड टू परफॉर्म पोलीस देअर ड्युटीज वेन पीपल आर फुल्ली एज्युकेटेड और फुल्ली अनएज्युकेटेड। या दोन्ही याच्यामध्ये इट इज व्हेरी इझी टू परफॉर्म पोलीस ड्युटीज वेअर पब्लिक इज हायली एज्युकेटेड और टोटली
नॉट एज्युकेटेड, हे मधले जे लोक असतात ना, हाफ एज्युकेटेड, त्यांच्यावर पोलीस हे अत्याचार करतच असतात. त्याच्यामुळं आपण पत्रकार म्हणून आपण पेशा स्वीकारलेला आहे, तर आपल्याला त्याच्यात एक्सपर्ट व्हावंच लागेल. तर आपण त्याचा अभ्यास केला व 353 गुन्हा दाखल केला आहे पोलिसांवर. अनेक वेळेस 353 एखाद्याने शिवीगाळ केली जोरजोरात 4 लोकांमध्ये, झाला 353. जोपर्यंत तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याला गणवेशामध्ये असताना किमान टच करत नाही, म्हणजे त्याला धक्का तरी देत नाही, तोपर्यंत 353 होतच नाही. पण इथं दाखल होतात, लोक फेस करतात, मागल्या दाराने जाऊन विनवण्या करतात बोल्डली. जेव्हा नागरिक हे होतात, सुशिक्षित होतात, अवेअर होतात, मग त्यांच्यासमोर पोलिसांना आपली बेकायदेशीर काही करता येत नाही. और आप जी पोलीस डिपार्टमेंट हे कायद्याप्रमाणे काम करतं का? तुमचा काय अनुभव? मोस्टली करतं. अतिशय तुरळक काही लोक असतात, प्रत्येक ह्याच्यामध्ये खात्यात असतात, पण किमान महाराष्ट्र पोलिसांबद्दल मी सांगू शकतो, कारण अनेक तपासानिमित्त मी दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा गेलेलो आहे. तर त्यांच्याकडची पोलीस काम करण्याची पद्धत आणि महाराष्ट्र पोलिसांची पद्धत नक्कीच उजवी आहे. महाराष्ट्र पोलिसांची बऱ्याचपैकी म्हणजे व्यावसायिक आहेत पोलीस, समाजोभिमुख आहेत आणि अधिकारी लेवलवर तर फार चांगले आहेत. कारण MPSC आणि UPSCमध्ये सहज कोणी अधिकारी होऊ शकत नाही. रोज 10-10 तास त्याला अभ्यास करावा लागतो, चौफेर व्यक्तिमत्व विकास करावा लागतो, तेव्हा पोलीस अधिकारी म्हणून निवड होते. खालच्या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर थोडाफार गलथानपणा असेल, पण आता खालच्या पातळीवर सुद्धा सुशिक्षित मुलं येत आहेत. अनेक मी 10 वर्ष पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मायनॉरिटी क्लास 1 असल्यामुळं मायनॉरिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इंटरव्ह्यू बोर्डामध्ये अधिकारी मेंबर म्हणून काम केलेलं आहे. अनेक अभियंतेसुद्धा ज्यांनी अभियांत्रिकी केलेली आहे, अनेक कॉन्स्टेबलच्या भरतीला आलेले आहेत, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तर भरपूर आलेले आहेत आणि आम्ही त्यांना सिलेक्टसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळं आता अलीकडे बरीच सुधारणा होत आहे. तरी पण पत्रकारांनी एज्युकेटेड करणं म्हणजे सोनारांनी कान टोचणं. पोलीस तपासावर चौकशीवर राजकीय हस्तक्षेपाचा काही परिणाम होतो नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या? आता किती पर्सेंटपर्यंत ऐकते? नाही, असं मॅन टू मॅन व्हेरी करतं आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात काम करताय आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व कसं आहे हे याच्यावर बरंच काही डिपेंड आहे. आपको भी ऐसा एक्सपीरियंस आया क्या आपके? नहीं, लकीली मेरी ज़्यादा, मैं पैदाइश मेरी नांदेड़ की है, लेकिन मेरा ज़्यादातर सर्विस लातूर में हुई है. लातूर की जो लीडरशिप थी विलासराव देशमुख साहब की, वो ही वॉज व्हेरी जेंटलमॅन. लातूर म्हणजे एक सोशल शहर बनवण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे आणि त्यांनी कधीच पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. नांदेड़ की पॉलिटिक्स के बारे में आपका ख्याल कुछ अलग नजर आ रहा है? हाँ, नांदेड़ की पॉलिटिक्स के बारे में? नांदेड़ की पॉलिटिक्स नहीं बोल रहा हूँ. नहीं, मतलब पॉलिटिशियंस के बारे में? नहीं, नहीं ऐसे नहीं, ऐसे मैंने ऐसे कुछ, मैं आपका एनालिसिस देख के बता रहा हूँ. नहीं, ऐसा मैंने तो नांदेड़ का नाम ही नहीं लिया. मैंने जहाँ एक्सपीरियंस किया, आपने पूछा कि आपको कुछ एक्सपीरियंस आया क्या, तो मैंने कहा कि हालांकि मैंने नांदेड़ में भी काम किया, मैंने CID में काम किया है. जेव्हा SPGचं युनिट श्रीमती इंदिरा गांधीचं मर्डर झाला होता, असॅसिनेशन झालं होतं, त्यावेळेस राममूर्ती साहेब हाजी साहेबांनी इथे SP युनिट सुरू केलं होतं, त्याचा पहिला अधिकारी. आणि इथं मी 3 वर्ष काम केलं. पण त्यावेळेस आमचं काम फक्त सिक्युरिटीचं होतं. मी शंकरराव चव्हाण साहेबांची सिक्युरिटी केलेली आहे, शरद पवारांची केलेली आहे, बाळ ठाकरे साहेबांची केलेली आहे, अशोक चव्हाण साहेबांची केलेली आहे. इथेच बाजूलाच त्यांचे ते याच्यात बसायचे, ते दुकान नाही त्यांचं एक शोरूम होतं ना, आम्ही तिथंच बसायचो त्या हॉटेलमध्ये. कुठलं तर हॉटेल ना ते गोदावरीच्या, हां, आम्ही तिथंच बसायचो. तर इथल्या नेतृत्वाबद्दल
मी काही सांगू शकत नाही, कारण मी त्यांच्याशी कधी संपर्कात आलो साहेब, नाही. आता आजकाल बदल्या सुद्धा पॉलिटिकलच्या इशाऱ्याच्या होईना गेल्या, मग आता पोलीस खाता खूपच नाही, एक गोष्ट आहे लक्षात ठेवा की बदल्या करणं हे मंत्र्यांचा अधिकार आहे, तो तुम्हाला नाकारताच येणार नाही. जो अधिकार त्यांना मिळालेला आहे, घटनेनं मिळालेला आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत, निवडून आलेले आहेत आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करणे हा त्यांचा अधिकार आहे, मंत्र्याचा अधिकार आहे. आता त्याच्यात तक्रार नाही करायचा, फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही इलिगल प्रेशर कुणी टाकतं का, आणि टाकल्यास तुम्ही ते सहन करता का. माझा एक जनरल अनुभव असा आहे की जे खरे पुढारी असतात ते कधीच करत नाहीत, त्यांच्या नावावर बाकीचे जे कार्यकर्ते वगैरे असतात हां तेच येऊन काहीतरी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याला जर तुम्ही खंबीरपणे तोंड दिलं तर मग मात्र ते जादू चालत नाही त्यांची, आणि जर तुम्ही लगेच बळी पडलात त्याला मग ते तुम्हाला जसं म्हणेल तसं नाचवत असतं असं. 1-2 मिनट. मेरे मकामी हमारे जमात इस्लामी नांदेड़ के अध्यक्ष रियाजुल हसन आमिर जी, जमात इस्लामी हिंद पूरे भारत भर में 10 दिसंबर को कल ये इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डे के तौर पे जो पूरी दुनिया भर में मनाया जाता है उसके लिए काम कर रही है. तो हम आज प्रेस कॉन्फ्रेंस रखने का मतलब ही ये है कि हम उसके ताल्लुक से पब्लिक में अवेयरनेस वगैरह हम करना असल में चाहते हैं. इसी हवाले से जो हमारे यूनाइटेड नेशंस ने इस साल के लिए जो इंटरनेशनल ह्यूमन राइट्स के लिए एक जो स्लोगन दिया है, वो प्रेस रिलीज में भी हमने उसको मेंशन किया है कि डिग्निटी, फ्रीडम एंड जस्टिस फॉर ऑल. तो ये 3 वर्ड का एक एजेंडा समझिए इस इंटरनेशनल मतलब ह्यूमन राइट्स डे के मौके पर यहाँ पर दिया गया है. इसको मानवीय प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि न्याय. तो मतलब ये इंटरनेशनल पूरे इसके लिए दिया गया है. हमारे भारत में हम यही इनके लिए हम जमात इस्लामी काम कर रही है. जमात इस्लामी का जो बुनियादी मकसद यही है कि समाज के अंदर अदल इंसाफ कायम हो. हम ज़ात पात की बुनियाद पर, नफ़रत की बुनियाद पर लोगों को तकसीम करना, ये पूरे भारत के लिए हम नुकसानदेह समझते हैं. और ये समझते हैं कि एक कॉमन जो ह्यूमन बीइंग होता है उसकी जो बुनियादी ज़रूरत होती है वो बहुत कॉमन स्लोगन है. बहुत सालों से हम सुनते आए हैं कि रोटी, कपड़ा और मकान. भूख जो है वो इंसान की बहुत बुनियादी ज़रूरत है. तो जो भी लोग पावर में, सत्ता में, जो भी गवर्नमेंट रहती है उसकी ये बहुत बुनियादी और इथिकल और अखलाकी जिम्मेदारी है कि वो लोगों की जो बुनियादी ज़रूरत है उसको पूरा करे. आपने अगर वर्ल्ड हंगर इंडेक्स को अगर आपने ब्राउज किया हो गया तो इस साल वर्ल्ड हंगर इंडेक्स ने जो आंकड़े जो पेश किए उसमें 107 कंट्रीज़ में से हिंदुस्तान का जो मुकाम है वो 101 पे है. तो वी आर वर्स देन पाकिस्तान, बांग्लादेश एंड श्रीलंका. तो भूखमरी जो है वो हिंदुस्तान का एक बहुत बड़ा असल में हमारे पास एक इशू बन के उभर के आया है, लेकिन वो पब्लिसाइज नहीं हुआ है, अवेयरनेस नहीं. 130 करोड़ की भारत की आबादी है. हमारी जितनी भी जो सुविधाएं और जो स्कीमात और जो हमारे कॉरपोरेट्स के ये तमाम चीज़ें, बुलेट ट्रेन होगा या कॉरपोरेट जितना भी हमारी ये चमचमाती और चमकती हुई चीज़ें हैं, इसके जो बेनिफिशरीज़ हैं वो बहुत कम है एज़ कम्पेयर टू आवर टोटल पॉपुलेशन. तो जमात इस्लामी ये बोलती है कि गवर्नमेंट का ये काम है कि बेनिफिशरीज जो है वो ज़्यादा से ज़्यादा लोग हों. आज का जो बहुत बड़ा मसला ये हो रहा है कि जो ह्यूमन राइट्स के मौके पर कि जो अमीर है वो अमीर से अमीर होता जा रहा है और जो गरीब है वो गरीब से गरीब हो रहा है. तो ये बहुत बड़ा एक बुनियादी एक बहुत बड़ा हमारे पास एक प्रॉब्लम उभर के आया है. तो इसमें ज़ात पात की बुनियाद पर लोगों को तफरीक ना किया जाए. और जस्टिस के ताल्लुक से भी सर ने जो बताया है, जिसमें बहुत समझो डोमिनेटिंग रोल जो है वो पुलिस का होता है. तो वो भी पुलिस का बहुत बुनियादी जो काम है वो लोगों को मतलब लोगों का जो उनका जो ये है उसको जीतना है, कॉन्फिडेंस को. तो उसी में भी ये काम करना है. बहरहाल पूरे मुल्क भर में जमात इस तरह के प्रेस कॉन्फ्रेंसेस और मुख्तलिफ प्रोग्राम्स अरेंज कर रही है इस
ये अपने इंटरनेशनल इस डे के मौके पर, तो आप तमाम का भी मैं बहुत शुक्रिया अदा करता हूं कि आप यहां पर आए। और मेरी आपसे गुजारिश है कि जमात इस्लामी का जो प्रेस रिलीज़ यहां पर दिया गया है, इसमें और भी बहुत सारी चीज़ें हैं जो आज उसको एड्रेस करने की ज़रूरत है, लेकिन हम एक दूसरे अपनी एक्टिविटीज़ की वजह से उन तमाम जो बहुत बेसिक और बुनियादी हमारे जो काम है, जो एक कॉमन मैन की असल में ज़रूरत है, नीड है, उसको हम उतनी इंटेंसिटी से एड्रेस नहीं कर पाते हैं। तो आप तमाम का बहुत शुक्रिया है। लंच आप सभी से विनती है कि यहाँ पर लंच का इंतज़ाम किया गया है। तो लंच 10 डिसेंबर 2022 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने जमाते इस्लामी हिंद नांदेड यांच्या आमंत्रणावरून या ठिकाणी मी लातूरून आलो। मी यमाय शेख। आता जी पत्रकार परिषद झाली त्याचा सारांश असा की दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या प्रचंड जीवितहानीमुळे व्यथित होऊन जगाच्या सर्व समजदार देशांनी संयुक्त राष्ट्राची स्थापना केली आणि 1948 साली संयुक्त राष्ट्र चार्टर मानवाधिकाराचं हे जगाने मान्य केलं। आपल्या देशानेही मान्य केलं। भारताचा सुमार हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून केला जातो आणि 1993 साली मानवाधिकार कायदा आपल्या देशाने मान्य केला संसदेने आणि त्याच दृष्टिकोनातून मानवाधिकार आयोग, केंद्रीय मानवाधिकार आयोग आणि प्रत्येक राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग स्थापन केलेले आहेत। जस्टिस रमणा यांनी 2021 मध्ये बोलताना सांगितलं होतं की कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये 1 तासाच्या आत अटक केल्यावर आरोपीच्या लक्षात येतं की आपल्यासमोर काय मांडून ठेवलेलं आहे। मानवाधिकाराची पायमल्ली ही पोलीस स्टेशनमधून होते असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यात बरंच तथ्य आहे। पोलिसांच्या हातून अनेक पोलीस कोठडीमध्ये झालेले अन्याय अत्याचार आपण पाहिलेले आहेत। पोलीस कोठडीमध्ये अनेकांचे मृत्यू आपण पाहतो आणि त्या एक स्वतंत्र देश म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे आणि ज्युडिशियल प्रोसेसला समोर जाण्याचा जो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे तो त्याला अधिकार मिळत नाही। म्हणजे कुंपणानेच शेत खाल्लं असा प्रकार होतो। वास्तविक पाहता प्रत्येक नागरिकाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्तीचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेच्या चॅप्टर 3 मध्ये जे 6 अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार, तेच अधिकार म्हणजे मानवाधिकार। प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणी जी नैतिक वागणूक मिळायला पाहिजे ती वागणूक मिळणे हा म्हणजेच नैतिक अधिकार आहे आणि मानवाधिकार आहे। मानवाला माणूस म्हणून जगण्यासाठी जो सन्मान लागतो, फक्त रोटी कपडा आणि मकान लागत नाही, त्याला सन्मान लागतो, त्याला स्वातंत्र्य लागतं। आज आपण हे सर्व मिळवलेलं आहे मोठ्या कष्टांनी। आपल्या हजारो लाखो लोकांनी शहीद होऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलेले आहे। त्या स्वातंत्र्य सेनानींनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाचा भारत निर्माण करण्यासाठी जी मूल्य आपण अंगीकारलेली आहेत त्या मूल्यांपैकी मानवाधिकार हे सर्वात महत्त्वाचं मूल्य आहे आणि त्याचा समावेश घटनाकारांनी घटनेमध्ये करून जो एक आदर्श घालून दिलेला आहे त्याची पायमल्ली होऊ नये याचीच आठवण या उद्याच्या मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने करून द्यावी म्हणून जमात इस्लामी हिंद नांदेड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या सर्वांना मानवाधिकार दिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस आणि या मानवाधिकाराच्या दिवसालाच 75 वर्ष पूर्ण होत आहेत। 75 वर्षापासून संविधानानं आम्हाला मूलभूत 6 हक्क दिलेले आहेत, पण आज 75 वर्ष झाले तरी सुद्धा
आज नैतिकतेचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असताना आज प्रत्येक स्त्री ही नैतिकतेपासून किती कसं तिच्यावरती अन्याय होत आहे याची ज्वलंत उदाहरणे आमच्याकडे पाहायला मिळत आहेत. मग ती श्रद्धा असो की आणखीन कोणी कुठल्याही मुली असो. आज स्त्रीनं घराच्या बाहेर पाऊल ठेवलं उंबरठ्याच्या बाहेर की जिच्यावरती अनेक प्रकारचे असे बाण तिच्यावर पडत आहेत की आज स्त्री आपल्या नैतिकतेचं रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरत आहे, कारण तिला तशा प्रकारचे अधिकार तिला मिळत नाहीत. आज स्त्री आणि पुरुष समानता असताना देखील आज समाजामध्ये ही द्विधावस्था पसरलेली आहे. स्त्री नकोशी झाली आहे. त्यासाठी आम्हाला म्हणावं लागत आहे मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा. ही वेळ आज आमच्यावर आली आहे. पण 1400 वर्षापूर्वी आम्हाला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मुलीला जिवंत राहण्याचा अधिकार दिला आहे आणि हा अधिकारपासून आज आम्ही 1400 वर्ष झालो आहोत. तर जिवंत असताना देखील आज प्रत्येक स्त्रीला या जिवंतपणे मारलं जात आहे. अन्यायाची पायमल्ली तिच्यावरती होत आहे. त्यासाठीच आम्हाला या मानव अधिकार दिनानिमित्त महिलांचे अधिकार महिलांना मिळावेत आणि मानवांना त्याचं रक्षण करता यावं यासाठीच आम्ही दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम जमात करून घेत होतो आम्ही. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही आज अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उजाळा देऊन आमच्या महिलांच्या रक्षणासाठी आम्ही सर्वांनी पुढे यावं हीच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व लोकशाहीचे आधारस्तंभ आणि या आधारस्तंभामुळेच आज आमची लोकशाही जी आहे टिकलेली आहे. आणि मग तुमच्यावर पण जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटनांना उजाळा देऊन सत्य